नमस्कार, सर्वांचं स्वागत। आजचा हा व्लॉग आपल्या या चॅनलवरचा पहिला मोठा व्लॉग आहे। आपला अजून एक चॅनल आहे, जर का नवीन असाल तर या चॅनलला तर सबस्क्राइब कराच, पण आपला अजून एक चॅनल आहे ते म्हणजे कोर्लेकर मेनिया, त्याला सुद्धा सबस्क्राइब करा। दोन्ही चॅनलवर आम्ही तुमचं मनोरंजन करायचा प्रयत्न करू। तर आज हे सगळं तयार व्हायचं रिझन असं की माझ्या स्कूलमध्ये कार्निवल आहे, तर मी प्रयत्न करेन तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी तिकडच्या दाखवायच्या। चला मग आता डायरेक्ट भेटूया स्कूलमध्ये, कारण की मी खूप लेट झाली आहे। बाय। तिकडे आई आहे। बाय। शाळेत भेटूया, येणार आहेस ना? तर हा आमचं एक मिनिट जमत नाहीये पकडायला, त्या आमच्या अकॅडमिक कोऑर्डिनेटर ज्युनियर कॉलेजच्या, आणि अजून बरेच जण आहेत, त्यांचं पण मी इंट्रोडक्शन देईन तुम्हाला। आपलं शेड्यूल सांगा ना, आता आपलं काय काय होणार? आता आपण इनॉग्रेशन साठी थांबलोय। एकदा का इनॉग्रेशन झालं आणि मग वी हॅव लॉट्स ऑफ फन। स्टे ट्यून्ड। ठीक आहे आरती, तू काय तुझं काय काय ड्युटी आहेत आता? मी फन गेम्स। ठीक आहे, ती फनी गेम सगळे आपल्याला ती गेल्यानंतर दाखवेल आपल्याला काय काय आहे, पण ते पैसे घेऊन आपल्याला खेळायला लावणार आहे। ठीक आहे, पण आपण करूयात आहे। मग स्टेज आणि परफॉर्मन्सेसचं ऑर्गनायझेशन आणि मॅनेजमेंटचं डिस्कशन झाल्यानंतर आम्ही निघालो। हे माझे स्टुडंट आणि ती काहीतरी घेऊन आली आहे। सगळं फंक्शन्स चालू आहेत। मी आता आईला आणायला चालली आहे गेटवर। रॉयल एंट्री किती छान मुवमेंट असतो ना तो, जेव्हा तुम्ही जिथे काम करता तिथे तुमच्या पॅरेंट्सना अभिमानाने घेऊन येणं। सो आता आई येईल, आपण तिचं वेट करूया। दामणचं सर आई, माझा एक मी घेऊन चालले। या आई आले। आई कसं वाटतंय तुला? चला आज जाऊ। खूप दिवसांच्या मेहनतीनंतर हे परफेक्ट सादरीकरण तुमच्या समोर होतंय। प्री प्रायमरी, प्रायमरी, सेकंडरी या सगळ्या डोमेनचे परफॉर्मन्सेस इथे झाले। हे सगळे आहेत क्यूट लिटिल स्टार्स प्रायमरीचे। मुलांनी परफॉर्म करताना एन्जॉय केलंच, पण त्यांच्यासोबत त्यांचे पालक, टीचर्स, पॅरेंट्स सर्वांनी खूप एन्जॉय केलं। हे होतं प्रायमरीचं स्पोर्ट्स टूर। याच्यानंतर फ्लॅशमॉब परफॉर्म झालं। फ्लॅशमॉबच्या आधी खूप जोरात सायरन वाजलेलं, मग माझ्या मुलांनी फायटिंगची ॲक्टिंग केली आणि मग सगळे पब्लिक जमा झाले, आणि इतक्या पब्लिकमध्ये इतका प्रेक्षक आजूबाजूला असताना त्यांनी कॉन्फिडंटली सगळे परफॉर्मन्सेस केले। हा एक्सपिरियन्स या सगळ्यांसाठी पहिल्यांदा होता, पण एक्झॉस्ट, टायर्ड, बरंच काय काय झालंय, पण ऑलमोस्ट परफॉर्मन्सेस डन झालेत। मला सगळ्याचे फुटेज नाही घेता आले, कारण खूप धावपळ चालू आहे, पण आपण आता बऱ्याचशा स्टॉलवर जायचा प्रयत्न करणार आहोत। ते आहे हॉन्टेड हाऊस, आणि हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत। मला आता सगळे दाखवायला मिळतील की नाही आय डोंट नो, पण जिथपर्यंत बलून्स दिसतात ते सगळे गेम्स आहेत। त्याच्यानंतर हे सायन्स रिलेटेड स्टॉल आहे, हा कम्प्युटर अँड ऑल, सायबर वगैरे। हा युनिकेअर म्हणजे युनिकरी म्हणजे सगळं करिअर रिलेटेड, पुढे जाऊन काय काय तुम्ही करू शकता, ऑपॉर्च्युनिटीज वगैरे त्या बाबतीत सगळं हे आहे। दुसरं हे आहे लायब्ररी रिलेटेड। हाय फाय। ओके, आता एक फन फॅक्ट सांगते मी जेव्हा लहान होते 1 वर्षाची वगैरे, तेव्हा ही माझी नेबर होती। आत्ताच ते लोक शिफ्ट झालेत, पण आता आम्ही कलिग आहोत। तर तिने मला गेली 24 वर्ष 25 वर्ष ती मला बघते, तर आता आपण कलिग आहोत। कसं वाटतंय तुला? छान वाटतंय एकदम। या सगळ्या गडबडीत माझ्या अंगठ्याला काहीतरी लागलं पायाच्या, आणि तिथून रक्त येत होतं, तर माझ्या एका स्टुडंटनी मला बँडेड आणून दिलं। तर ठीक आहे, चालायचंच।
भारतातील नृत्य संस्कृती अक्षता मॅडमने इथे दाखवायचा प्रयत्न केलाय. आपण त्यांना त्यांचं ओपिनियन विचारूयात. ऍक्च्युली कार्निवल ही ह्या शब्दात असं वाटतं की थोडासा पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव असतो शब्दामध्ये, पण JM राठींनी ही संकल्पना वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. या वेळेला मुलांच्या मनात पण कार्निवलची कॉन्सेप्ट टोटली चेंज होणार आहे. कार्निवलमध्ये मौज मजा मस्ती हेच नसून त्याच्यामध्ये आपली भारतीय संस्कृती, त्याच्यामध्ये होणारे उतार चढाव, आलेला बदल, हे सगळं या वेळेला JM राठीच्या शिक्षकांनी, मुलांनी, प्रिन्सिपल, मॅनेजमेंटने सगळ्या पालकांसमोर, मी म्हणेन सगळ्या रोहेकरांसमोर मांडण्याचा एक स्तुत्य उपक्रम या वर्षीपासून सुरू केलेला आहे. हे आहेत प्रायमरी डोमेनचे सगळे क्यूट सिंगर्स. आपण त्यांना ऑल द बेस्ट देऊया कारण त्यांचा आता परफॉर्मन्स आहे. ऑल द बेस्ट. ही माझी राधाई. राधाई म्हणजे आरतीची मुलगी. मी लिहिलेली राधाई नावाची कथा, त्या कथेने लेखक म्हणून मला खूप प्रेम दिलेलं आणि राधाई हे माझं आत्तापर्यंत लिहिलेलं फेवरेट कॅरेक्टर होतं. जेव्हा मी आरती अक्षयला या नावाबद्दल सुचवलं त्यांनी काहीही न विचार करता या गोड बाळाचं नाव राधाई ठेवलं. तर हा सगळा सेटअप उभारण्याच्या मागे या दोघींसोबत अजून बरेच जण पण आहेत, पण यांनी लीड घेतलेलं. तर मला तुम्हाला हे विचारायचं आहे की भारतीय संस्कृती आणि साडी याचं रिलेशन तुम्ही कसं एक्सप्लेन कराल? भारतीय संस्कृती आणि रिलेशन ऍक्च्युली इमोशनल अटॅचमेंट आहे. आईकडनं आलेला वारसा, आजीकडनं आलेला वारसा, आणि आपल्या लोकांनी आधी सुरुवात केली होती या सगळ्या साडी बिडीचं. पहिली साडी होती कॉटनची साडी, मग हळूहळू त्याच्यामधलं पोत म्हणजे जे आपण आता फॅब्रिक म्हणतो ते बदल व्हायला लागले आणि वेगवेगळ्या डिझाईन्स निर्माण झाल्या. म्हणजे कार्निवल हे नाव जरी वेस्टर्न कल्चरचं असलं पण तरी आपण दाखवताना भारतीय संस्कृती आपल्या या यंग जनरेशनला आपण दाखवतो. म्हटलंय की साडी इज नॉट अ अटायर, इट्स अ इमोशन. आणि रीना मॅडमनी बनवलेली ही हँडमेड ज्वेलरी. माझ्याकडे कुपन आहेत पण जागा नाहीये खेळायला. तो गेम हे कलेक्शन झालं इतके सगळे खेळून गेलेत. मला तो गेम खेळायचा आहे पण मला जागा मिळत नाहीये. मी जिंकले. खूप दमलेत सगळे पण सगळ्यांची एक्साइटमेंट हाय लेवलला आहे, एक्स्ट्रीम लेवलला. फ्लॅशमॉब वगैरे सगळं छान छान झालं. सगळे परफॉर्मन्सेस मस्त झाले. मला सगळ्याचे ग्लिम्स घेता आले नाही कामांमुळे, पण आय मस्ट से सक्सेसफुल करायला जितकं मॅनेजमेंट, स्कूल, प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, टीचर्स यांचा रोल जितका महत्त्वाचा आहे तितकाच सगळे स्टुडंट्स ते जीव तोडून काम करत आहेत. जितके स्टॉल्स आहेत त्यांचं ऑर्गनायझेशन, डेकोरेशन, प्लॅनिंग टीचरसोबत प्रत्येक स्टुडंटनी सुद्धा केलंय. आता मी नाही सांगत कुठे जाणार, आपण डायरेक्ट जाऊया. आपण चाललोय हॉन्टेड हाऊस. या लाईट्सनी डोकं दुखायला लागले. तर आता हे सगळं हँडमेड कॅन्डल्स आहेत आणि हे साक्षीने बनवलेत. साक्षी, गार्गी अँड श्रावणी सुद्धा. साक्षी, ऑल द बेस्ट फॉर युअर बिझनेस. इथे आम्ही केलं माझं फेस मेजरमेंट, म्हणजे माझं फेस रेशिओ इथे मेजर केलं. आरतीने मला जबरदस्तीने गाण्याचे इथे आणलं आणि माझ्या गाण्याचे स्किल बघून सगळेजण आहेत ते पण गेले असते म्हणून आम्ही गपचूप निघालो इकडनं. आणि ती चिडले माझ्यावर. लकी ड्रॉचं झालं सुरू. तिला अनाउन्समेंट मी तुम्हाला दाखवते कार्निवलची. थांब ना,
कार्निवलची तयारी कुठवर झालेली. जरा चाल. तिला चालता येत नाहीये, इतकी दम, इतकं काम केलं. बोल सगळ्यांना माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हिच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही खूपच चांगली actor आहे. आता आमचा लकी ड्रॉ सुरू होणार आहे. तिकीट आम्हाला लागणार नाही. आमचं तिकीट हे आरतीचं तिकीट आणि माझे तिकीट पण आपण शोधूयात. 15 लकी ड्रॉ ते काढणार आणि माझे तिकीट हरवलेत बहुतेक. उमाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे मला सांगायचंय. आता 11:15 होत आलेत. आम्ही आलेलो पार्किंगच्या इकडे आणि ही एक तिची बॅग विसरून आली आहे आणि त्याच्यामध्ये कॅन्डल आहे आणि तेवढ्यासाठी आता आम्ही पुन्हा स्कूलमध्ये जातोय. 1 किलोमीटर चालून. दोस्ती का चक्कर. आणि आता उमा आली आहे घरी आणि आल्याला तिने धनूला पकडलंय, पण धनू काय तिच्या ताब्यातच राहत नाहीये. हा, पण उमाच्या या शेवटच्या फ्रेमचं तुम्ही सगळेजण मिळून कौतुक कराल करण्यात मी बोलतोय. एनिवेज छान, सगळ्यांना हिचा ब्लॉग आता आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला म्हणजेच आमच्या उमाच्या आणि माझ्या चॅनलला जसं तुम्ही प्रेम देता तसंच उमाच्या एकटीच्या चॅनलला देखील द्या. सो उमा थँक्यू तरी बोल किमान. थँक्यू सो मच.